नमस्कार, मी प्रकाश दुर्वे आणि मी नाशिकहून आलेलो आहे। आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड मराठी आणि मी नेहमी या न्यूज वर्ल्ड मराठीच्या वृत्तवाहिनीला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर आता मी प्रयागराज या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी आलेलो आहे। खरं तर 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे महाकुंभ। असं म्हणलं जातं की चौथी पिढी नंतर हा योग आलेला आहे आणि मी या योगाचा भागीदार देखील आहे। मी आता प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याची काय परिस्थिती या ठिकाणी हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी आता संपूर्ण आखाडे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मी आता सेक्टर नंबर 19 या ठिकाणी आहे। खरं तर रात्रीपासून जे स्थायीस्थानाला सुरुवात होणार आहे, रात्री साधू मंत रात्रीपासून शाहीस्थानाला सुरुवात करतील। त्यानंतर उद्या प्रचंड या ठिकाणी मोठी गर्दी प्रशासनाकडून वर्तवली जात आहे। कमीत कमी 5 कोटी लोक येतील अशी देखील प्रशासनाकडून या ठिकाणी सुचवले जात आहे। त्याचबरोबर जे प्रयागराजला एंट्री केल्यानंतर 10 किलोमीटरपासून ही पायी चालावं लागतं। 10 किलोमीटरच्या बाहेर ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। खरं तर पार्किंगला मोठी जागा या ठिकाणी देण्यात आलेली। या ठिकाणी बघू शकतो प्रयागराजला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी कुंभमेळ्याचे काही जे विधिवत पूजेचे साहित्य असतात त्याचे देखील या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत। या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाने या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे। प्रत्येक स्पॉटला CCTV कॅमेरे देखील लागत आहे आणि माझे काही सहकारी पत्रकार बांधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आलेले आहे आणि मी आज दिवसभरात आपल्याला या प्रयागराजमध्ये महाकुंभचं काही ना काही वेगळं चित्रीकरण मी नक्कीच आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे।